आज आपण बघणार आहे व्हेज मंचुरियनची रेसिपी। त्यासाठी मी एक पत्ता गोबी घेतली, त्याला अशी जाड कट करून चॉपरमध्ये टाकून बारीक बारीक चॉप करून घेतली। खूप टेस्टी डिश आहे, खूप सोपी आहे करायला, सगळ्यांना आवडणारी आहे। घरी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा। आपली गोबी चॉप झाली आहे, मी त्याला एका बाउलमध्ये काढणार आहे आणि अशाच प्रकारे उरलेली गोबी, शिमला मिर्च आणि गाजर चॉप करून घेतले मी आणि 5 ते 6 परसबी घेतली, त्याला मी बारीक कट करून घेतले आणि त्यामध्ये थोडे मीठ टाकले आणि सर्वांना एकत्र मिक्स करून घेतले आणि मी याला 5 ते 10 मिनिटांसाठी रेस्टला ठेवणार आहे। तोवर मी चॉपरमध्ये हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक चॉप करून घेतले, कांदा लांब लांब पातळ कापून घेतले, हिरवा कांदा पण कापून घेतला। बघा, आता मी व्हेजिटेबलमधून असे दाबून पाणी काढणार आहे। बघा, नंतर मी त्यामध्ये 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर, 2 चम्मच मैदा आणि 1 चम्मच मी तांदळाचे पीठ टाकणार आहे। नंतर मी मिरपूड टाकली आणि 1 चमचा मी सोया सॉस टाकणार आहे। आता मी याला एकत्र करून घेणार आहे। पाणी न टाकता दाबूनच असा गोळा तयार करावा। आता मी हातावर आवडीप्रमाणे बॉल तयार करणार आहे, लहान आणि मोठी मी दोन्ही पण करणार आहे। बघा, तोवर मी गॅसवर तेल गरम करायला ठेवले होते। आता मी त्यामध्ये तळण करणार आहे मंचुरियन। बघा, तेल अगदी गरमही नको, थंडही नको, मीडियम असलं पाहिजे आणि मंद आचेवर मंचुरियन तळून काढावे। आपले मंचुरियन तळून झाले। आता आपण यासाठी ग्रेव्ही तयार करूया। त्यासाठी मी एका बाउलमध्ये 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतले, पाणी घेतले आणि असं व्यवस्थित एकत्र करून स्लरी तयार करून घेतली। एका पॅनमध्ये मी तेल घेतले, त्यामध्ये मी लसूण, अद्रक आणि हिरवी मिर्च घेतली, त्याला एकत्र शिजवून घेतली। नंतर मी त्यामध्ये कांदा आणि हिरवा कांदा दोन्ही पण मी हलकं शिजवून घेणार आहे। 1 चमचा मी तीळ टाकली, त्याला मी हलकं शिजवून घेतलं। नंतर मी त्यामध्ये 1 चमचा विनेगर, 1 चमचा सोया सॉस, 2 चमचे रेड चिली सॉस आणि 2 चमचे टोमॅटो सॉस हे सर्वांना मी एकत्र करून घेणार आहे आणि त्यामध्ये आपण जे कॉर्नफ्लॉवरची स्लरी केली ती टाकणार आहे। आता मी त्याला एकत्र करून घेणार आहे। मला ग्रेव्हीवाली करायची आहे म्हणून त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आणि त्यामध्ये मी मंचुरियन सोडून देणार आहे। अशा प्रकारे आपले मंचुरियन तयार झाले। हिरव्या कांद्याबरोबर सर्व करावी। आजची डिश तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।